वर्णन केलेले की लागे तैसी लावी प्रीत, ज्यानं जशी प्रीत लावली तो तसा झाला. मृदू आणि मधुर वेणू कन्हैया वाजवायचा तेव्हा गोपी त्या निष्काम असणाऱ्या निराळ्या असणाऱ्या भगवंताकडे धावत घ्यायच्या, त्यांचं नाम स्मरण करायचं, त्याचं अखंड चिंतन करायचं. बरं आजकाल माळ लागते, माळ स्मरण करायसाठी. गोपींचं हृदयच त्यांची माळ होती की त्याची फिरत राहायची, रात्रंदिवस अखंड फिरायची. त्यांना ना सप्त्यात जाण्याची गरज होती, त्यांना ना कीर्तन ऐकण्याची गरज होती. त्या सर्व सामर्थ्यवान होत्या, एवढ्या सामर्थ्यवान होत्या की ऐशा गोपिका त्या कामातूर नारी चित्त विभळला त्या देखावया हरी. त्या हरीला पाहण्यासाठी चित्त विभळ व्हायचं, एवढं सामर्थ्य गोपीत होतं. आजकाल भगवंताबद्दल द्रवीभूत होणं कोणा सामान्य माणसाला पण जेव्हा त्या कालियानं त्या डोहात विष मिसळवलं होतं, तर त्या विषामुळे ते पाणी पिल्याच्या नंतर त्याच्या भाप्यालाच पक्षी प्राणी मूर्छित होऊन पडत होते. त्यावेळेस आम्ही जर हे पाणी पिलं असतं, आम्ही गेलो असतो ना, काय बिघडलं असतं तुझं? तू कुठे आमची काळजी करायला बसलास? तुला तर तुझी यशोदा मैयाच आवडते, तुला तर तुझ्या त्या हो गडी सवंगडी आवडतात, तुला कुठे आम्ही आवडतो? याला कुठे मी आवडते? विठ्ठल विठ्ठल. बासरीची ओढ लावून आता तू दूर गेलास की आमचं मरण असतं नाही, त्यापेक्षा कसं मेलो असतो, पिऊन तर जमलं नसतं का मध्ये? अरे आम्हाला कशाला चाळा लावून ठेवला तुझ्या भक्तीचा? आम्हाला कशाला तू तुझ्या अंकित करून टाकलास? आम्हाला कशाला तू एवढी तुझी आठवण करतोस? नाही या आम्ही जगू शकत नाही म्हणे, आमचं तुमच्या शिवाय कोणी नाही. गोपी वर्णन करतात, मीराबाई सांगतात, तुम बिन मोरी
नाही, सासूचं ऐकत नाही. घरी सासू सासऱ्याचं जाचं मला भारी. सासू मोठी भांडखोर भजन बाहेर. घरी सासू सासऱ्याचं जाचं मला भारी. सासू मोठी भांडखोर भजन बाहेर. पती नाही राग येतो देवा माझा गाई. पती नाही राग येतो देवा माझा गाई. जाऊ दे जाऊ दे जाऊ दे रे, कमाला नाही ना. मला तुझी मुरली एवढी आवडते, पण आता काय सांगू तुला. घरी मला सासू सासरे त्रास देतात. पतीला राग येतो की ही बापाच्या कन्हैयाकडे जाऊ जाऊ बसते. हिची वृत्ती कन्हैयाकडेच असते. हिला घरच्यांची चिंता नाही. म्हणून भगवंत त्या भक्ताचा अंकित होऊन जातो. अशा भक्तांचा गोपी ब्रह्मवादिनी झाल्या, गोपी ब्रह्मज्ञानी होऊन गेल्या कन्हैयाच्या स्मरणात. आणि आता काल्याचा एक नियम आहे. काल्याचा काय दंड काय माहिती आहे तुम्हाला? की देवानं गोकुळात चरित्र केलं, त्याचं वर्णन जर कीर्तन करायला चरित्र ते उच्चरावे देवे केले गोकुळी. देवानं गोकुळात काय चरित्र केलंय याच्यात वृंदावनाचं नाही. मग तुम्ही म्हणाल तुम्ही वृंदावनातला रेणू कसा सांगितला आम्हाला की गवळण नाही. तो आपल्या गवळणीच्या शब्दात परिपूर्ण बसत होता की निष्काम निराळण गोपी या शब्दाची व्याख्या करत असावी, म्हणून तेवढं सांगावं लागलं. नाहीतर दंड काय की गोकुळातलं चरित्र वर्णन केलं पाहिजे. मला तर असं वाटतं की भगवंताचं चित्र पाहता पाहता एवढं भक्तांना त्यामध्ये तन्मय झालं पाहिजे की भगवंताचं चरित्रच आत उतरलं पाहिजे. ते चित्र काढण्यापेक्षा चरित्र उतरलं ना की बस त्याचं जीवन धन्य होऊन जातं. आता देवे केले गोकुळी आणि संसारात करण्याकरिता श्रीकृष्ण कथा श्रीकृष्ण चरित्र अत्यंत महत्वाचं आणि अत्यंत साधकाला भगवंताची खरी खरी भक्ती करून देणार आहे. मग आता सांगा महाराज प्रसंग की काय झाला होता. तर आता आपण यमुनेच्या मध्यस्थी जाऊ. ते पाहायचं नाही की कंसानं काय केलं, मग देवकीच्या लग्नात काय झालं. कारण गोकुळी फक्त हा शब्द महत्वाचा आहे. आणि गोकुळात यमुना नदी वाहते. इथून आपण करू. ज्या वेळेस यमुनेचा महापूर आला होता, त्या यमुनेच्या महापुरात एवढं पाणी होतं. केवढं? एवढं पाणी. आणि एवढ्या पाण्यातून कोण जात होतो? वसुदेवजी जात होते कन्हैयाला डोक्यावर एका टोपलीमध्ये घेऊन. आणि जात असताना किती अडचणी आल्या संसारात. तसंच आहे भगवंताला, जो भगवंताला शिरोधार्य करून संसारामध्ये कार्य करतो ना, त्याच्या जीवनात अडचणी येतात. आपण आताच बघितलं बँडवाले आपले किती स्वागत करत होते. ते विठ्ठल मग जात असताना ज्या वेळेस यमुना मैयाला करमत नव्हतं. कसं करमत नव्हतं की कन्हैयाची चरण रज जोपर्यंत मला स्पर्शित करत नाही तोपर्यंत मी काही खाली जाणार नाही. जशी साबरमती नदी अहमदाबादच्या वरती आली होती आणि पूज्य गुरुदेवांनी जेव्हा अंगठा बुडवला तेव्हापासून साबरमती मैया कधी वरती आली
नाही. तशीच मग कन्हैयानं ज्यावेळेस असा चरण स्पर्श केला, अंगठा स्पर्श केला, यमुना मैया खाली गेली. म्हणून ज्यावेळेस या अडचणी येतात ना, जेव्हा भगवंताला शिरोधार्य असला त्यावेळेस भगवंतच त्या भक्ताचं रक्षण करतो, म्हणजे अंगठा संसाराला मारतो. ती अडचण ते संकट खाली जातं, वर येतं का नाही. मग हा वसुदेव रूपी जीव यमुना संसार रूपी नदी पार करत करत काठेवर पोहोचून जातो. गोकुळात आगमन होतं. गोकुळात पाहिलं तर वातावरण सर्व स्तब्ध आहे, थंडगार हवा सुटलेली आहे. गोकुळात हलका हलका पाऊस पडतो आहे, कुठेतरी आनंदाचं वातावरण. ते म्हणतात ना, तुफान के आने के पहिले की शांती. हे तुफानच आलंय ना आता, आनंदाचं तुफान आलंय. मग कन्हैयाला घेऊन जसे ते गेले तर यशोदा मैया सुद्धा बेशुद्ध अवस्थेत, भगवंतानी माया टाकली, सर्वजण बेहोश झालेले होते. आणि यशोदा मैया जवळ जी कन्या होती ती त्यांनी उचलली आणि ती कन्या घेऊन ते कुठे गेले, गोकुळला, ते आपल्या मथुरेला गेले. आणि कन्हैयानं काय सांगितलं होतं त्यांना, नंदाच्या घराला गोकुळात घेऊन गेल्याच्या नंतर जेव्हा ती तिथं उत्पन्न झालेली माया ते घेऊन गेले आणि यशोदेजवळ केवळ भगवंत राहिले. आता असं झाल्याच्या नंतर यशोदेला तर काही होश नव्हता. इकडे हे माया घेऊन पोहोचले तर कंसाला वाटलं की माया झाली काय, त्याने तिचा सुद्धा वध करायला गेला. तर माया प्रकट झाली आणि सांगितलं, तुझं लागे बधी. ती माया सांगू लागली, अरे मूर्खा, मला मारून काय उपयोग, जो विश्वाचा जनित आहे तो पोहोचला जिथे पोहोचायचा. आणि माझ्या आधी त्याची उत्पत्ती झाली तेव्हाच तर मी माया उत्पन्न झाले, तेव्हाच ते हे विश्वाची उत्पत्ती झाली. जेव्हा विश्वेश्वर उत्पन्न झाला, विश्वेश्वर अखंड होता तसा, तेव्हाच माया उत्पन्न झाली ना, नाहीतर झाली असती का, नाही. मग कंसालाही सुद्धा राग आला, माया गुप्त झाली. पण कंसाचं मन दबत नव्हतं. बघा, कंस म्हणजे आपल्यात असणारा तमोगुण आहे. भगवंताकडे जायचं की तो मागं ओढतो आणि भगवत रूपी वृत्ती आली त्याला. हे असुर कसे येतात ना, कंस कसे असुर पाठवतो एका मागे, अगदी तसाच हा तमोगुण आपल्या जीवनात निद्रा, भय, आलस्य या अशा अनेक गोष्टी पाठवतो आणि भगवत वृत्तीचं हनन करतो, म्हणजे कृष्ण वृत्तीचं हनन करतो, मारतो त्या कन्हैयाला. ते असुर मारायला लागतात. विठ्ठल विठ्ठल. आता हे कन्हैया आले, आता गोकुळात तर फार आनंद झाला. गोकुळी कृष्ण जन्मला, कृष्ण जन्मला, कृष्ण जन्मला, कृष्ण जन्मला.
तो आला की आनंद होतच असतो असा कन्हैया. मग आता ह्या कन्हैयाला पाहिलं सर्वात पहिले कन्हैयाच्या आत्याबाईंनी. कन्हैयाच्या 2 आत्याबाई होत्या, नंदा सुनंदा. मग आता आणि ह्या होत्या त्या यशोदेच्या नंदा. ह्या नंदांनी काय केलं बघितल्यावर इतकं हर्षित झाल्या, एवढं हर्षित की मूल झालं. आता याचा वास्तविक अर्थ पहा की बाबा ज्यावेळेस कन्हैया येतो, कन्हैया केव्हा येतो? जेव्हा सर्वत्र पसरलेलं हे जे आपलं अंधकारमय अज्ञान आहे ना, ज्यावेळेस बंद पडून जातं, जेव्हा मनाचे संकल्प विकल्प रूपी माया कशी पसरली होती ना, कंसाच्या इकडचे सैनिक पाहू शकले कन्हैयाला आणि वसुदेवजीला, ना गोकुळातले लोक पाहू शकले, आल्यावर कोणीच पाहू शकलं नाही. तसंच ह्या जीवाचे जेव्हा व्यापार संकल्प विकल्प थांबतात, कुठेतरी शांत होतात, तेव्हा कन्हैया तिथे अवतार घेतो, तिथेच तो प्रगट होतो. ही भक्ताच्या अंतकरणाची दशा आहे. एकदा आपलं भजन घेऊ. हो तर काय चाललं होतं आपलं की ज्या वेळेस मनुष्याला भक्ताला प्राप्ती होते, त्यावेळेस शांतताचे व्यापार स्थिर होतात. त्यावेळेस चित्त स्थिर झाल्यावर कन्हैया श्रीकृष्ण जन्माला येतात. जन्माला आल्याच्या नंतर ते काही शांत बसतात का? तेही वाढू लागतात. जेव्हा साधकाच्या अंतःकरणामध्ये वृत्ती स्थिर विचार शांत होऊन कन्हैयाचं प्रागट्य होतं, तेव्हा तो रांगूच लागतो. त्याला आनंदच कसा होतो. असा हा कन्हैया रांगत असताना तळवे हात खाली टेकवतो, डावा एक गुडघा त्या गुडघ्यानं रांगत जातो. बरं हा रांगता रांगता काय हा एवढा नाही, रांगता रांगता चोरी सुद्धा करतो. चोरी करतो आणि एक दिवस तर फार मोठा प्रसंग आहे की माता यशोदा माता जेव्हा घुसळण करत होत्या, मंथन करत होत्या, तर यश हा तिथे गेला आणि हा जाऊन जी रवी असते रवी तिलाच पकडलं आणि मग म्हणे मला खायला दे. तर त्याचं गोड वर्णन करतात कणाबाई. सोड रवी
वर्णन करतात. कधी दूध रूप दोन्ही मोहनाचे शारद पाहे. क्षणभरी खेळ सदरी माझ्या मनमोहना. जेव्हा वृत्ती अशी सामायिक होते तेव्हाच म्हणते माझा मन मोहना. माझं मन मोहून गेले. पण ज्याचं मन संसारात मोहून गेलं त्याचं मन कन्हैयात मोहल्याचा नाही. म्हणून मन हे भगवंताला मोहल्या जाणं ही फार मोठी भाग्याची गोष्ट आहे. तर असं सांगतात की बाबा आता तो तिथे बसलाय आणि रवीला हात धरला आणि घुसळून मात्र काही करू देत नाही. आई मला आधी मक्खन खायला दे. मक्खन खात असताना आता याला माखन तर एवढं पसंत पडलं. ज्याच्याकडे 9 लाख गाई गाई ज्याच्याकडे 9 लाख गायी होत्या. कोणाकडे? नंदाकडे. नंदच त्याला म्हटलं जायचं. आणि असं गोड वर्णन आहे की 9 लाख गायीतल्या दूध काढायचं 9 लाख गायीचं आणि ते 1 लाख गायीला पाजायचं. आणि 1 लाख गायीचं दूध काढायचं ते 1000 गायीला पाजायचं. 1000 गायीचं दूध 100 गायीला पाजल्या जायचं. 100 गायीचं दूध काढून एकाच गायीला, काळी कपिली गाय होती तिला पाजल्या जायचं. आणि त्याच गायीचं दूध हे प्यायचे. महात्मे कन्हैयालाल त्या गायीचं दूध प्यायचं. म्हणजे एवढी सोय होती की गायींना पुष्ट करून गायींचं दूध यांना पाजल्या जायचं. एवढं सामर्थ्य, एवढं ते नंदबाबा त्याचा लाड करायचे. आणि एवढंच काय हो, जेव्हा कन्हैया कधी कधी ना कन्हैया फार त्रास द्यायचे. दूध जरी पिलं. आता मला एक गोष्ट सांगा, कन्हैयानं माखन खावं, दूध प्यावं, सर्व गोष्ट करावं, ते लोणी खावं, पण आपल्या घरचं खावं. दुसऱ्याच्या घरी काय जायची गरज आहे? आपण आपल्याला लेकराला शिकवतो की बाबा दुसऱ्यांच्या घरी जाऊन काही खात जाऊ. कृष्ण तुला सांगितलं बाबा की कन्हैया तू कोणाच्या घरी जात जाऊन माखन खात जाऊ नको बाबा. कारण सर्वात 9 लाख गायी आपल्याकडे आहे. सर्वात श्रेष्ठ संपदा आपल्या घरी आहे. आणि तू दुसऱ्यांचं माखन खातो. तसंच त्या शिष्यानं, या साधकानं जेव्हा आनंद स्वरूपाची जरी प्राप्ती झाली तरी देखील बाहेर ज्या वृत्ती आहेत बहिर्मुख कितीही चांगल्या वाटल्या तरी तिकडं न गेलं पाहिजे. ते माखन नाही खाल्लं पाहिजे. जे आपले गुरु स्वरूप अंतःकरणात जो आनंद देतात तेच माखन खाल्लं पाहिजे. बाहेरचा आनंद नाही खाल्ला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. असो, आता माखन खायला लागला, चोरी करायला लागला, याच्यावर आळ येणार नाहीत का? त्याला गवळणी मिळून याची शिकायत करून मातेकडे घेऊन जाणार नाहीत का? गेले त्या गवळणीने हात धरलाय तर म्हणे आता याला पकडलं तर आता सोडणार नाही. अरे त्यानं विश्वाची उत्पत्ती केली, त्याचा गवळणीने हात धरलाय. तिचं सामर्थ्य बघा.
हात धरून यशोदा मातेकडे गेली. तेव्हा यशोदा माता म्हणते की अगं बाई, तू दरवाजा वाजवला, तिने उघडला दरवाजा आणि हिच्या काठेत कन्हैया आणि तिच्या हाताशी कन्हैया. मग म्हणे हो ग, तू कशासाठी आलीस? तर म्हणे हा बघा तुमचा कन्हैया, यानं किती घोड्या केल्या, यानं अख्खच्या अख्खं माझं डेरं फोडलं आणि माखन खाल्लं, लोणी खाल्लं. म्हणे मला विकायला मथुरेला जायचं होतं, तर पण याने सर्वच खाल्लं. म्हणे आता मी काय करू? अगं तुझं डोळं फुटलं का? नीट बघ म्हणे. तो हात कुणाचा धरलाय? तर पटकन कन्हैयानं स्वरूप बदललं, तिच्याच पुत्राचं रूप धरलं. असा कन्हैया आहे. तर कन्हैयाच्या लीला वाढू लागल्या आणि कन्हैयाच्या लीला वाढत असताना यशोदा मैया कंटाळली आणि म्हणे बाबा तू एका जागे तरी शांत बसत जाय. धरला आणि उकळाला नेऊन बांधलं. आता सांगा, जो बंधनात प्रत्येक जीवाला बांधतो का नाही, त्याला यशोदेनं विकभर तुकड्यात बांधून टाकलं. केवढं सामर्थ्य असेल, केवढं भक्तीचं सामर्थ्य आहे की जेव्हा भक्ताचं हृदय भगवंताशी एकरूप होऊन काला होतो का नाही, त्यावेळेस गाठ पडते. आणि एकदा का भक्तीची गाठ पडली की भगवंताला तो भक्त बांधून टाकतो. उखळ घेऊन भगवंत तो पण खूप शहाणा आहे. भगवंताची सर्व तास पूर्ण करत नाही, अंकित जरी झाला तरी. तुकोबरायांचीच गवळण आहे, पण तुकोबरायांच्या घरची परिस्थिती काय आहे की आम्ही सदैव सुडके. मग अरे बाबा, तुझं स्मरण केल्याच्या नंतर जसं म्हणे लक्ष्मी मला बघण्याजवळी, तो मग लक्ष्मी काम नाही दिली तुकोबरायाला? का नाही दिली? का त्यांची एवढी बेजारी केली? तर असा भगवंत उखळ ओढत ओढत गेला आणि दोन जे कबीरां आपलं जे कुबेराचे पुत्र होते त्यांना ते झाडाच्या स्वरूपात होते, त्यांना श्राप लागला होता. त्या दोघांच्या मध्ये उकळ फसवला आणि पटकन ओढलं की ते प्रकाश स्वरूप झाले आणि म्हणाले की अरे भगवंता, तुम्ही अवतारात आमचा उद्धार केला, तुमचे आभार आहेत म्हणे. असं करत करत कन्हैयाच्या खोड्या वाढल्या, लीला वाढल्या. आता अनेक तिकडून कंसाची केस काय थांबलेली नव्हती. अनेक कंस ऑर्डर फेकत जाऊ लागला. कन्हैयानं कधी षटकासूर पाठवला, कधी तृणावत पाठवला, कधी आघासूर पाठवला, तर कधी कधी नाना प्रकारचे असुर, त्याने एवढे असुर पाठवले की अक्षरशः गायीत सुद्धा असुर पाठवला की बैल रूपाने कन्हैयाला मारे. पण आता यशोदा मैया म्हणली बाबा, आता तुझं इथं राहणं योग्य नाही, म्हणून आता तू काय कर, तुझे सवंगडी घे आणि काय कर, ह्या गायी घेऊन तू काय कर, यशोदा मैयाने याला गायी घेऊन पाठवलं. आता ऐका, त्या साधकाची दशा जेव्हा आनंद होऊन कन्हैया प्रगट होतो, जेव्हा बहिर्मुक्तेचं लोणी त्याला खायचं नाही, फक्त गुरुच्या ज्ञानाचं लोणी खायचं, आनंदाचं खायचं. पण खाल्ल्याच्या नंतर जरी त्याची वृत्ती कुठे जात असेल तर त्याला एक काम दिलं की तू आता सेवा कर, एवढ्या गायी घेऊन जा. तसंच त्या शिष्याची सुद्धा ती सेवा असते. असं आता सांगतो बाबा, तिथं गेल्याच्या नंतर हा गायींसोबतही थट्टा करायचा. धरलं एखाद्या गायीचे शेपूट की मागून आपले होतेच बळीराया, ते हाणायचे गायीला की गाय फरफटत कन्हैयाला घेऊन पळत जायची. अशी लीला, खोड्या, मस्करी अनेक करू लागले. पण एवढंच नाही, मित्र जमले की काय होतो खेळ. जेव्हा आपण भेटलं की होतो मेळ, तसा मित्र भेटले की होतो खेळ. आणि भूक लागली असेल तर खावं केळ, विठ्ठल. आता या खेळातून मेळातून बाहेर आहे. आता कन्हैया खेळ खेळू लागला. कन्हैया कोणते खेळ खेळायचा?
अबक दुबक तिबक म्हणजे सगुण, म्हणजे सगुण नाहीये, सत्व रज तम या तिघांचाही खेळ केला कन्हैयाने मित्राबरोबर. आणि खेळ करून दाखवू लागला की बाबा चला रे खेळू काहीतरी. असं बसल्यानं मजा येत नाही, काहीतरी खेळलं पाहिजे का नाही. असं बसून कुठं आनंद येत असतो होय. गाई तर ओळू की हळूहळू, गाई तर मी सांगेल तिकडंच जातात ना. गाई माझं सोडून ऐकत नाहीत, कारण त्या गाई माझ्यावर प्रेम करतात. मग म्हणे बरं ठीक आहे चला. मग म्हणे आता मग काय खेळ खेळावे बरं. खेळ बाबरा, खेळ बाबरा, खेळ बाबरा, खेळ बाबरा. या राणी गेला नवरा. खेळ बाबरा, खेळ बाबरा, खेळ बाबरा, खेळ बाबरा. या राणी गेला नवरा. खेळ बाबरा, खेळ बाबरा, खेळ बाबरा, खेळ खेळ भोवरा. हे भोवरा खेळ काही साधा नाही. ते कसा खेळ आहे. भोवरा बंगला निर्गुणी, भोवरा बंगला निर्गुणी. गाऊ चंद्र सूर्यधोणी, गाऊ चंद्र सूर्यधोणी, हरिहराला नाद देणारा कन्हैया म्हणजे विश्वाचा गणित आहे. भोवरा बनला निर्गुणी. खेळ काही सामान्य नाही. निर्गुण स्वरूप कन्हैया खेळ खेळू लागला. खेळत खेळत असताना म्हणे आता खेळणं तर खूप झालं राव म्हणे. आता मला कन्हैया आता मला लय भूक लागली म्हणे. मग काय करायचं रे. अरे मग म्हणे एक काम कर ना मधुमंगल, तुझ्या घरी काही असेल तर ते थोडंफार आण. अरे तुझ्या घरी काही असेल तर ते थोडंफार आण, आणि तुझ्याकडे असेल ते तू पण आण. सर्वांचं मिळून म्हणे आपण काय करू, एकत्रपणे बैसून जेवून काय करू, बैसू जेवू एके ठाई म्हणे. आपण कालाच करूत ना, आपण सोबत जण जेवू. आता सावळं परब्रह्म त्यांच्या मध्यस्थी बसलेले आहे. अधिकारानुरूप बसलेले आहेत. लहान मध्ये बसले, मध्ये कन्हैया बसलाय लहानांच्या जवळ. थोडे मोठे त्याच्या दूर बसले. म्हणजे जो जेवढा मोठा तो तेवढा लांब, आणि जो जेवढा लहान. म्हणून तुकोबराय म्हणतात लहानपणा देवा देवा, लहानपणा देवा देवा, मुलगी साखरे चालवा. मोठं कोण असते तुकोबराय सांगतात त्याचं काही खरं नाही. आता
आता हे सावळं परब्रह्म आता त्यांच्यासोबत काला करू लागले आणि ते काला होत असताना गोपाळांना आनंद झाला. कोणी काही आणलं, कोणी काही आणलं, कोणी शिळ्या भाकरी आणल्या, कोणी काही आणलं, कोणी काढूला आणला आणि आता त्यांचं चालू झालं. पण मग म्हणे मधुमंगल सगळ्यात गरीब होता हो. मग मधुमंगल घरी गेला, आई आई काहीतरी कन्हैयानं सांगितलंय आम्हाला काला खायचा आहे म्हणे, तर मग मला काहीतरी दे. त्याच्या घरी एवढी सुद्धा पात्रता नव्हती की एक पात्र सुद्धा नव्हतं की मी कन्हैयाला त्यात काही न्यावा. मग त्याने काय केलं म्हणे, अगं आई आता तर काहीच नाही, थांब म्हणे मी कोणाकोणतरी ताक मागून आणते. तर तिला शिळं ताक कुणीतरी दिलं. मधुमंगलने ते कशात नाही तोंडातच आणलं. वंजुळीत आणून तर ते गळत गळत जाईल. मग वंजुळीत आणलेलं ते, मुखात आणलेलं ते ताक. आता मग म्हणे कन्हैया म्हणे सांग सांग मधुमंगल काय आणलं, त्याला तर बोलताच येईना ते मी काय आणलं. तसंच मधुमंगल रूपी जीव भक्त जेव्हा भगवंताची भक्ती करतो तो स्वतः सांगत नाही की मी एवढं केलं का मी तेवढं केलं, कारण त्याच्या तोंडात जे रस आहे ना तो बाहेर पडेल म्हणून. पण भगवंत जेव्हा समोर येतो ना तेव्हा त्याच्यातला याच्यात घेतोच आणि त्याला जवळ करतो. तर भगवंतानं काय केलं, अरे म्हणे काय आणलं सांगत नाहीस का, दुसऱ्यांचे अरे आणि तोंडात आणलं म्हणे ताक. म्हणे अरे तुझी तेवढी निष्ठा, जर त्या भक्ताची तेवढी निष्ठा असेल की मी तोंडात आणलेलं ताक सुद्धा भगवंत स्वीकार गौरी हरी ताक पिरे कोण पोरताली, कोण पोरताली, कोण पोरताली. काही चांगले पोरं आहेत का नाही, तरी सुद्धा त्यांचं बाहेरचं बघत नाही भगवंत, परिस्थिती बघत नाही की आपण कसं आहे, आपण टिपटॉप आहे का, आपल्याकडे पैसे आहे. तर मग बघितला तो भाव आणि भक्ताचा अंकित आहे. मग म्हणे की चल गुळणी टाक तोंडात, त्या तोंडातली गुळणी ह्या तोंडात घेतली आणि ते ताकाचं रसपान केलं. भगवंताला केवढा आनंद झाला असेल त्या ताकाचा, त्या भक्तीचा. तशी भक्तीच मला कोणी देत नाही, मला जेव घालणार तरी हा विश्वास कोणी आहे का म्हणे, कारण तेवढी कोणाची निष्ठाच नाही राहिली. माय बाप हो, ज्या वेळेस भगवंत नामदेव महाराजाच्या घरी होता त्यावेळेस जेवले, पण आता ते उपाशी राहतात हो, कारण तेवढ्या निष्ठेनं आपण नैवेद्य एवढं करतो, त्याला ठेवतो, त्याला नैवेद्य ठेवला की आपण स्वतःला ताट भरून घेतो त्याला. मला सांगा तो उपाशी राहत असेल, कारण देवाऱ्यात त्याची जर तुम्ही स्थापना केलेली आहे तर त्याला आस आहे की तुम्ही मला जेव घालणार, तुम्ही मला पाजणार आणि तुम्हीच माझं प्रेम करणार, झोपी घालणार. म्हणून भगवंतावर प्रेम करत गेलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल असं असणार आहे भगवंत. आता म्हणे काला, मग सर्वांचं एकत्र केलं आणि मग आता खांदे भार पोटी भूक काय खेळायाचे सुख. आता काय खेळण्यात मजा आहे म्हणे, खांद्याला भार खूप झाला आणि कामही लय झाला, आता जेवूच म्हणे कमी सोबत एकत्र काला केला आणि ते खाऊ लागले. आणि खात असताना आत्ता तुकोबराय सांगतात की हे अव्यक्त रूप जेव्हा व्यक्त होत त्याला काला म्हणतात. हे अव्यक्त होऊन जेव्हा काला करतं, लीला करू लागतं भक्तांसोबत, तेच आहे ते शेवटच्या चरणात सांगतात. तुका मने आले, तुका मने आले, ओ तुका मने आले, तुका मने आले, तुका मने आले, तुका रूपा
असा भक्ताचा अंकित असून तुका म्हणे आले रूपा अव्यक्त चांगले आले याचा अर्थ असा की पहिले कुठेतरी होता आणि तो तिथून प्रस्थान करून कुठेतरी आला आला म्हणजे दिसला तर ते रूपाला आलं अरूप होत आणि भक्तांसोबत लीला करू लागलं आणि लीला करत असताना हा जो काल्याचा प्रसंग झाला तर तुकोबाराय म्हणतात याच्यात भक्त करून जातात भक्त भक्त राहत नाही बापूजी सांगतात जेव्हा एखादी माता भक्ती करायला लागते ना ती माता माता राहत नाही कारण लेकराला पाजण्याची सुद्धा तिला आठवण राहत नाही एखादा पुरुष राहत नाही कारण तू स्त्रियांसारखं भगवंताच्या विरहात रडायला लागतो पुरुषाचं सामर्थ्य का त्यांना रडावं नाही पण तिथं कोणतीच बुद्धी चालत नाही तिथं सर्व संकल्प विकल्प नाहीसे होतात स्त्री पुरुषत्व तिथं नाश होतो वास्तवात पाहतात पुरुष तर एकच आहे बाकी सर्व त्याच्या स्त्रिया आहे म्हणून तुकोबरायांनी ह्या गवळणीतून फार गोड असं आपल्याला शिकवण दिलेली आहे फार सुंदर आचरण आणि कन्हैयाचं चरित्र कन्हैयाचे गुण आपल्याला सांगितलेले आहेत ते आपण अंगीकारून कन्हैयाची भक्ती करावी आता तुकाराम कशाला म्हणायचं हे जाणून घ्या तोपर्यंत आपलं ताटही येईल तुकाराम म्हणजे काय सांगू का तुकाराम महाराजाला साधक प्रश्न करतात तू का राम आहेस आम्हाला हे तुमच्या चरित्रावरून सांगा तुकाराम महाराज हे राम स्वरूप का आहे कारण की त्यांनी जळावरती त्या अभंगाच्या वह्या तरंगवल्या होत्या कारण का हे जड जीव जे आहेत ह्या जड जीवाला या संसारातून तारून नेले म्हणजे आपण त्या वह्या आहोत ज्यात हे अभंग रचलेले गेलेले आहेत हे संस्कार आपल्यात आहेत तुकोबरायांचे की रामकृष्ण हरीचा जप करणं हरिपाठ गाणं काकडा गाणं कीर्तन ऐकणं हे अभंग आपल्यात लिहून आपण त्या वह्या आहोत पण त्या वह्या कलियुग रूपी दुष्ट लोकांनी त्या इंद्रायणीत घातल्यात म्हणून आपली बुद्धी त्या कलियुगात बुडाली आहे आणि तिला जोपर्यंत भगवंत भेटत नाही तोपर्यंत त्या संत भेटत नाही गुरु भेटत नाही तोपर्यंत त्या भगवंत वरती काढत नाही तसंच त्याला तुकाराम म्हणायचं ज्यानं आपल्याला संसारातून तारून नेऊन मुक्त केलं तुम्ही वारे डोळे गडे क्यारे डोळे परा तुम्ही वारे डोळे गडे मुख पत्थर गडे मुने देखा तुम्ही वारे डोळे गडे मुख पत्थर गडे सखी दरिया दुष्टावणी आवाज प्रकाश आला वाटोळे कामे कामे काला वाटोळे कामे कावल काला वाटोळे कामे कावल
जगती आहे ईश्वरी पाहे अनेक तुझी गाय मागदेवा तुका आता विधारक हो. या संतांची श्री मदने अनेक तुझी गाय मागदेवा कुंडली महाराज की सतगुरुदेव महाराज की सतगुरुआचा बापू की सनातन हिंदू धर्म की भारत माता की माता की वंदे 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 छत्रपती शिवाजी